निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आजचा दिवस आहे अक्कलकोट स्वामी महाराज जयंती. तर मी उपवास सोडून आम्ही आता निघालेलो आहोत चिपळूणला. तर चिपळूणला बरंच काही फंक्शन आहे आणि आम्ही इथे पोहोचलेलो आहोत बस स्टँडला. जिमखाना, डोंबिवली जिमखानाला जी बस स्टँड आहे जिथे बस येतात रत्नागिरी, चिपळूण, गुहागर वगैरे, तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि खूप दमलेलो. सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचलो. तर आता ही पहाटेची वेळ आहे आणि छान असं ना साईबाबांचा भंडारा होता इकडे. म्हणजे खूप छान. गुढीपाडव्यानंतरचा जो पहिला गुरुवार असतो ना, तर त्या दिवशी ना इथे खूप छान असं पूजा असते सत्यनारायणाची. खूप मोठा उत्सव टाईप असतं आणि छान जेवण पण असतं. तर बघा किती छान सजवलं आहे. आम्ही पहाटे 5 वाजता इथे पोहोचलेलो. सकाळी आल्यानंतर थोडासा आराम केला. 8-8:30ला उठलो, तयार झालो. जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. आणि मग पूजेला आलो. तर इथे आई आता सत्यनारायणच्या जी पूजा घातलेली आहे तिथे पूजा करते आहे. तर इतकं छान मांडलं होतं ना. तर हे जे आहे ना छोटंसं साईबाबांचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली ही सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे. तर आता इथे मी तुम्हाला दिसत असेल. तर मी साडी घातलेली नाही आहे कारण आम्ही सकाळीच पोहोचलेलो आणि आता ही जवळजवळ 10:30-11ची वेळ आहे. सत्यनारायणाची पूजा जी होती ती जवळजवळ 1-1.5 तास चालली आणि माझा मामेभाऊ होता, तेच दोघंजणं जोडा म्हणून बसलेले. तर आता पूर्ण पूजा झालेली. त्याच्यानंतर मग आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहोत. तर हे बघा, हे आहे साईंचं मंदिर. इतकं सुंदर आहे. खूप छोटंसं मंदिर आहे पण इतकं सुंदर आहे ना. मूर्ती पण इतकी सुबक आणि अशी जिवंत मूर्ती वाटते. आणि हे बघा फुलांचं जे डेकोरेशन केलेलं आहे ते सुद्धा इतकं अप्रतिम आहे ना. आणि मध्ये इकडे आहे ना ती गणपती बाप्पांची मूर्ती आहे. कारण गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहेत. आणि त्याच्या बाजूला डाव्या हाताला दिसते ती मारुती रायाची मूर्ती आहे. तर हे बघा आपले साईबाबा. तर इतकी सुंदर आणि छान मूर्ती आहे. वरती जी छत्री आहे ती सुद्धा इतकी सुंदर आहे ना. तर खूपच म्हणजे छान छोटंसं मंदिर आहे. पण दरवर्षी ना ज्या दिवशी गुढीपाडवा येतो ना, तर गुढीपाडव्यानंतरचा जो पहिला गुरुवार असतो त्या दिवशी हा उत्सव असतो. तर हे बघा इथे आता आमच्या घराच्या बाहेरच असा एक म्हणजे लोकल रोड आहे, रस्ता आहे. तर तिथेच अशा छानपैकी टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि जवळजवळ 1000पेक्षा जास्त मंडळी इथे जेवून जातात. म्हणजे साईबाबांचा भंडाराच म्हणतो ना त्याप्रमाणे. तर मस्त छान असं जेवण होतं. इतकं सुंदर. आणि जी गावातली मंडळी असतात ना, महिला मंडळ, तर तेच कातून चिरून आणि मस्त छान बनवतात. आणि 4-5 ज्या पण काही महिला आहेत त्या ठरलेल्या आहेत की त्या खूप छान जेवण बनवतात. तर असं मस्त सगळेजण एकत्र येऊन ना, म्हणजे कुठेही ऑर्डर द्यावी लागत नाही किंवा म्हणतो ना की साईबाबांसाठी, देवासाठी सगळेजण अगदी मनापासून इथे येतात. तर आता इथे आमचा नंबर लागलेला आहे. तर ना पाठीमागे असा खुर्चीच्या मागे नंबर लावावा लागतो कारण इतकी मंडळी जेवायची म्हटलं तर आम्हाला पण माहीत नव्हतं. तर हे बघा छान डाळ भात आहे, मस्त चवळ्याची उसळ आहे, कोबीची भाजी आहे आणि पुलाव भातसुद्धा आहे, लोणचं आहे आणि छान गोड असं जिलेबी आहे. त्याचप्रमाणे ना छास पण होतं, म्हणजे सोलकढी होती खरं तर, सोलकढी. तर सगळं जेवण झालेलं. दुपारी मस्त आम्ही आराम केला जेवून झाल्यावर कारण कोणालाच काही जेवण बनवायचं नव्हतं. आम्ही आलो होतो पण मस्त साईंचा भंडारासुद्धा आम्हाला मिळाला. खूप दिवसांची इच्छा होती की ते अटेंड करायचं आणि योगायोगाने तो योग आला जुळून. म्हणजे साईबाबांनीच आम्हाला बोलवलं असं म्हणावं लागेल. तर संध्याकाळी 7:30 पावणे 8ला आम्ही सगळे, मी, माझा भाऊ, माझी वहिनी, किट्टू म्हणजे देवजा आणि किमया म्हणजे माझ्या भावाची मुलगी, तर आम्ही सगळे मस्त छान फेरफटका करायला बाहेर पडलो. आणि आता बाहेर पडल्यानंतर काहीतरी खुराक तर पाहिजे. तर त्यामुळे इथे किट्टू आणि किमया मस्त पाणीपुरी खात आहेत. तर तिकडे एक स्टॉल होता. तर म्हटलं चला चाखून बघूयात. आम्ही एक पाणीपुरी चाखून बघितली आणि बघा किट्टूला पण ती आवडलेली आहे. SS शेवपुरी, पाणीपुरी असं त्याच्याकडे बरंच काय काय होतं. तर बरेच जण इथे खायलासुद्धा आलेले. पण एक मात्र ना की इथे ना लवकर सगळं बंद होतं 8 वाजताच. त्याच्यानंतर इकडे छान असा एक कार्यक्रम होता.
तर तो आता तुम्हीसुद्धा बघा, तुम्ही पण एन्जॉय करा की गावाला कार्यक्रम कसे होतात. इतका सुंदर कार्यक्रम होता ना. तर चला तुम्ही पण थोडासा हा कार्यक्रम एन्जॉय करा. थोडे काही मी क्लिप्स आणि व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला सुरुवात करूयात बघायला. आणि बेस थोडासा कमी करायचा, थोडं कमी शार्प करायचा. अजून करायचं. हो की नाही? नाही, सगळे गावीच राहतात. पण आम्ही मुंबईत असताना बऱ्याचशा गावच्या गोष्टी आठवतो. वासुदेव येतो आपल्या इकडे, येतो ना. मी मुंबईत असताना एक दिवशी एक वासुदेव मला बोरिवली या ठिकाणी दिसले. सकाळच सगळ्या दुकानांमधून, इव्हन माझ्या ऑफिसमधून सुद्धा गेले. मी त्यांची जवळजवळ 5 ते 10 मिनिटं मी त्यांना गाडी घेऊन शोधत होतो. भेटल्यानंतर माझ्या वॉलेटमध्ये 500 रुपये काढून मी त्यांना दिले. गुरुजी, तुम्ही ही जी प्रथा चालू ठेवली त्यामुळे आम्हाला गाव आणि मुंबई याच्यातलं अंतर कळत नाही कधीच. आणि त्यांनी मला छान असं उत्तर दिलं की बाळा, हे पैसे तुझ्या खिशात ठेव आणि जाताना कोणाला कोणी भुकेलेला दिसला ना तर त्याला या पैशाचं खायला घाल. म्हणून पुन्हा एकदा
तर अशा प्रकारे हा कार्यक्रम अगदी रात्री 2 वाजेपर्यंत रंगलेला आणि आम्ही फक्त म्हणजे मी फक्त 12 वाजेपर्यंतच बघितला, कारण ऑलरेडी खूप ट्रॅव्हलिंग झालं होतं. त्यामुळे हा कार्यक्रम आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खरं तर खूप छान उत्सव असतो. तुम्हाला कधी जर जायला मिळालं चिपळूणला पेठमापामध्ये गुढीपाडव्यानंतरच्या पहिल्या गुरुवारी तर नक्की आवर्जून जा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय. आणि हो, खरं तर आता आम्ही कोणत्या कामासाठी इकडे आलेलो आहोत, कोणत्या सोहळ्यासाठी आलेलो आहोत, ते तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल. तर पुढचे असेच या गावची जी सिरीजचे व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.